नमस्कार, आप सभी दर्शकों का CN चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 154 में। अब 154 की जो समीकरण है, इस वक्त बीजेपी और सेना की टक्कर की लड़ाई चल रही है। या तो उद्धव ठाकरे की जो शिवसेना है वो जीत कर आएगी, या तो बीजेपी। अब देखना ये है कि वार्ड क्रमांक 154 की जनता किसे वोट देती है। लेकिन हमारे पीछे की तस्वीर बता दें, आपको एक बार दिखा देवे कि शेखर चौहान जी है चुनाव प्रचार में। उनके साथ यहाँ पर सभी शिव सैनिक, मनसे के सैनिक और साथ साथ में शरद पवार जी के राष्ट्रवादी के कार्यकर्ता यहाँ पर मौजूद है। शेखर चव्हाण से जानेंगे, काय सांगणार आहे तुम्ही आज चुनाव लढतायत, तुम्ही प्रचार फेरीमध्ये आहेत, काय सांगणार? अति उत्साहाचं वातावरण आहे। लोक 16 तारखेची वाट बघतायत की कधी जल्लोष साजरा करायचा आणि गुलाल उधळायचा। अच्छा, एक काँग्रेसचं जे कॅन्डिडेट होतं अभिषेक मिश्रला तिकीट भेटणार होतं, पण त्याला तिकीट भेटलं नाही आणि तिकीट मुरली पिल्लेकडे गेलं आहे। पण आत्ता जी लढाई आहे शिवसेना आणि बीजेपीमध्ये, काय सांगणार याबद्दल? नक्कीच अभिषेक मिश्रींना सीट त्यांची नाकारली गेली तर मला त्याचा फायदा नक्कीच होईल। कारण जे पॉकेट मिस्त्री साहेबांचे त्यांनी जे माजी नगरसेवक होते त्यांचं काम होतं, तर मला त्याचा नक्कीच फायदा होईल। कारण का आज मुरली पिल्ले ते कलेक्टर कॉलनीमध्ये राहायला आहे। त्यांचं चेंबूर कॅम्पमध्ये त्यांचं काय तसं कामाचं हे नाही आहे, त्यांनी कलेक्टर कॉलनीमध्येच कामं केली आहेत, तर मला नक्की त्याचा फायदा होणार। एक तुम्ही लोकांकडे जात आहेत, वोट मागतायत, प्रचार करतायत आणि चेंबूर कॅम्पची आणि ह्या वार्डाची काय काय समस्या आहे? कारण का तुम्ही लोकांकडे जात आहेत, लोक काय सांगतायत? भरपूर समस्या आहेत। लोकांनी तर लिस्टच काढली आहे। कारण 13 वर्ष नगरसेवक दिसलेच नाही, लोक बोलतात। लोकांना ते संपर्क साधलाच नाहीत त्यांनी। मला मोठी एक खंत आहे की 13 वर्ष नगरसेवक फिरले ना वॉर्डमध्ये। पाण्याची समस्या आहे, गटराच्या आतून पाण्याची पिण्याची पाईपलाईन गेली आहे। शोकांतिकाही आजार पसरणार नाही तर काय होणार? तुम्ही कॅम्पमध्ये, चेंबूर कॅम्पमध्ये परिस्थिती बघा। रोड BMCचे रोड, BMCच्या फंडातून रोड बनवायचे, नारळ ह्यानी फोडायचा आणि फोटो काढायचे आणि त्याचा हे घ्यायचं, श्रेय लाटायचं। हे कितपत चालणार? ते आता लोक त्यांना त्यांच्या भोळी तापाला त्यांना घरी बसवणार। अच्छा, मनसे सैनिक, शिवसैनिक आणि शरद पवार सैनिक, काय सांगणार? हे तिघांची जी जोडी आहे, नक्कीच तिघं आम्ही एकदम अति उत्साहितमध्ये वातावरणामध्ये एकदम तुम्हाला दिसतोय। प्रचार आज 3 दिवस झाले आम्ही प्रचार जोरात चालू केला आहे। तिघही पक्ष आम्ही एकत्र जोरामध्ये काम करतोय, फिरतात माझ्याबरोबर। मनसे सैनिक पण असतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण असतात आणि आमचे शिवसैनिक गटप्रमुखपासून शिवसैनिकपासून महिला सर्वच महिला पुरुष शाखा प्रमुख दोघंही, आमच्या शाखा समन्वय दोघंही, त्यानंतर गटप्रमुख महिला पुरुष दोघंही, सर्व टीमवर्कने आम्ही चाललो आहे। 8 वर्षापूर्वी तुम्ही कॅन्डिडेट होता शिवसेनेचे, तेव्हा जे चुनाव होते आणि आता काय फरक आहे त्याच्यामध्ये? भरपूर फरक आहे। तेव्हा आम्हाला दिवस कमी भेटले होते, त्याच्यामुळे मला तेव्हा मला थोड्याशा मताने मी पराभव स्वीकारला। तेव्हा दोन्ही ठाकरे पण एकत्र नव्हतं, मनसे नव्हतं। त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार तेव्हा विजय भोसले होता आमचा, तो आज माझ्याबरोबर आहे, मनसे आमच्याबरोबर आहे। तर नक्कीच मला त्याचं झालं। तुम्ही सांगितलं राष्ट्रवादी, माझ्या लक्षात आलं नाही, आशिष गडकरी पण उभे आहेत, काय सांगणार याबद्दल? आशिष गडकरीचं आता मी त्याच्याबद्दल काय बोलू? तो माझा मित्र आहे चांगला, आणि असं नाही की तो चांगलं त्याचं हे, पण त्यांचं आणि चेंबूर कॅम्पचं मला वाटत नाही की पब्लिक त्यांना ते बघतील। तर पब्लिक ते 16 तारखेला त्यांचं कौल देतील। विकास भोसले काय सांगणार आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमचे शेखर विष्णू चव्हाण साहेब यांच्या प्रचाराला आज आम्ही शिवसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही सर्व एकत्र येऊन विजयासाठी वाट बघत आहोत। कारण गेली अनेक वर्ष म्हणजे 12 ते 13 वर्ष या नगराचा नगरसेवक होते, त्यांनी आजपर्यंत कुठलाही काम केलं नाही, कुणाला गाठीभेटी दिल्या नाही, ना कुठल्या मंडळाला भेटी दिल्या, ना कुठल्या मंडळाशी त्यांनी संपर्क साधला। आज ज्या समस्या आम्ही लोकांपर्यंत जातो ते फक्त समस्या आणि समस्या सांगत आहेत। म्हणून आम्ही तर निश्चय करतच होतो आजपर्यंत पक्ष म्हणून, पण आज जनता वैतागलेली आहे। आज बघतो आम्ही चेंबूर कॅम्पमध्ये जो सिंधी समाज एवढा बहुसंख्येने आहे, त्या लोकांनी आजपर्यंत त्यांना विजय मिळवून दिला होता, पण ते स्वतः सिंधी समाजाचे लोक बोलतात का आम्हाला आजपर्यंत भेटले नाही। आमच्या जे MS बिल्डिंगचा प्रॉब्लेम्स आहे तो सॉल्व करण्यासाठी कधी भेटीगाठी केलेले नाही। बॅरेकमध्ये कधी भेटले का? त्यांना विचारा त्या समाजाला का आजपर्यंत नगरसेवक तुम्ही जिंकून दिला,
आपल्या हक्कासाठी. आपल्या शेखरभाऊ चव्हाण हे पहिल्या वेळेस थोड्या मतानं कसर राहिली होती, ती कसर आता भरून काढण्याची आमच्यावर सुवर्ण संधी मिळालेली आहे. आणि आमच्यासोबत मनसे राजसाहेब ठाकरे, शरद पवार गट आणि आम्ही हे सगळे मिळून त्या ठिकाणी खूप प्रचंड बहुमताने शेखरभाऊ चव्हाणला निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. आमचा जे पहिली कसर आहे, आमचा जे पहिला राग आहे, ते राग आम्हाला व्यक्त करण्यासाठी एक सुवर्ण संधी मिळाली. त्या संधीचं आम्ही सोनं करणार आणि शेखरभाऊ चव्हाणला निवडून देण्याचं प्रचंड बहुमताने विजय. दादा काय सांगणार तुम्ही स्वतः प्रचारमध्ये आहेत आणि जे समीकरण बघतायत किती चालणार आहे? कारण की शिवसेना आणि BJPची जे टक्कर आहे ते दिसत आहेत. मला वाटतं हे स्थानिक नगरसेवक कंटाळलेत, लोक कंटाळलेत, अक्षरशः कंटाळलेत. तोच नगरसेवक, तो चेहरा, त्या संडासावरती, त्या बाथरूमवरती तेच प्लास्टर मारून लोक बघून कंटाळलेत. आता बदल घडवायची वेळ आलेली आहे आणि एक सुवर्ण संधी शेखरभाईंना मिळाली, त्याचं आम्ही सोनं करणार. काय सांगणार आहे प्रचारात तुम्ही आहे? 16 तारखेला गुलाल आमचाच उधळणार आहे आणि आम्ही महिलांनी ठरवलं की यावेळेस आम्ही आत्ताच आमच्या मनामध्ये उत्साह आहे की आमचे शेखरभाई जितलेत, नगरसेवक आमचे झाले. एक प्रश्न आहेत जे उद्धव ठाकरे संगती जे गद्दारी झाली, काय सांगणार याबद्दल? गद्दारी झाली, लय मोठी गद्दारी केली, पण त्यांचं तर आम्ही तर महिलांना एवढे श्राप देतो त्यांना की त्यांचं चांगलं होणार नाही. आत्ता तर पडलेच, BJPवाल्यांनी त्यांना पाडलंच आहे, अजून पुढे जाऊन त्यांची जागा त्यांना दाखवणार आहे ते BJPवाले आणि परत आमच्या उद्धव साहेबांच्या पायावर येणार आहेत ते. शेखर चौहान जी आज चुनाव प्रचार में है. मुंबई का ये चेंबूर इलाका काफ़ी बड़ा इलाका है. स्लम में, इमारत में लोग रहते हैं. सबसे ज़्यादा यहाँ पर सिंधी समाज के लोग रहते हैं. लेकिन वार्ड 154 की जो समीकरण है यहाँ पर ये साफ साफ नज़र आ रहा है कि शिवसेना और BJP की लड़ाई है और शिव सैनिक, मनसे सैनिक और शरद पवार गुट के जो कार्यकर्ता यहाँ पर चुनाव प्रचार में है और शेखर चौहान यहाँ चुनाव प्रचार में है. तो इस तरह की तस्वीर बार बार CN चैनल के माध्यम से दिखाते रहेंगे. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई, चेंबूर. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.